नमस्कार. मी तुम्हा सर्वांचा लाडका कुस्ती निवेदक पैलवान हंगेश्वर धायगुडे. येत्या 18 जानेवारीला हळ्याळी कर्नाटक या ठिकाणी भारतातील सर्वश्रेष्ठ पैलवानांचं एक मल्लयुद्ध हळ्याळी या ठिकाणी आदरणीय राजूभाऊ पेंजुळी यांच्या माध्यमातून संपन्न होणार आहे. त्या मैदानामध्ये भारतातील अनेक टॉपचे पैलवान त्या मैदानावरती आपला दमखस आजमावणार आहेत. त्याच्यामध्ये पैलवान सिकंदर शेख असेल, महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील असेल, उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड असेल, मिर्झा इराण असेल, जॉन्टी गुजर असेल, यासह भारतातील अनेक नामांकित पैलवान या मैदानावरती लढणार आहेत. आणि विशेष करून या मैदानामध्ये महाराष्ट्रातले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती पदकं मिळवणारे अनेक पैलवान त्या मैदानावरती लढणार आहेत. तब्बल 10 बुलेट गाड्या, 10 स्कूटी, एक थार, एक ट्रॅक्टर असं वस्तू स्वरूपामध्ये इनाम. तर जे पैलवान पराभूत होतील त्यांनाही त्याच तोडीच्या रोख स्वरूपामध्ये रक्कम अशी बक्षीस या मैदानामध्ये पैलवानांवरती ठेवणार आहे. सुरुवातीला जे मैदान घेत आहेत राजूभाऊ पेंजुळी, त्यांचं मूळ गाव तसं आळणावर. ज्या आळणावर गावामधून पैलवान शंकर आष्टेकर कर्नाटक केसरी एकेकाळचा तुफानी पैलवान, त्याचप्रमाणे त्यांचे वडील मारुती पेंजोळी, त्याचप्रमाणे आग्नेल निग्रो असतील, जिजा निग्रो असतील, त्याचप्रमाणे बडेसाहेब हुलकाप असतील, शाफी दोडमणी असतील, आनंद समरेनकर असतील, असे अनेक पैलवान, शंकर काकटकर असतील, मारुती राऊत असतील, ज्यांनी खऱ्या अर्थानं 1970-80चं दशक गाजवलं. असे अनेक पैलवान ज्या गावानं दिले ते असं आळणावर, त्या आळणावर गावामधले हे राजूभाऊ पेंजुळी, ज्यांचे वडील मारुती पेंजुळी हे स्वतः काळाइमाम तालमीला होते. पैलवान शंकर आष्टेकरांबरोबर अनेक वर्ष कुस्ती मेहनत त्यांनी केली. त्यांच्या मुलानंच म्हणजे राजूभाऊ पेंजुळीनं आपला स्वतःचा व्यवसाय सांभाळता लाल मातीच्या पुण्याईतून उतराई होण्यासाठी खऱ्या अर्थानं हे कुस्ती मल्लयुद्ध घेतलंय. ज्या मैदानमध्ये नुसतेच महाराष्ट्राचे पैलवान नाहीत, नुसतेच कर्नाटकचे पैलवान नाहीत, नुसतेच भारताचे नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सुद्धा पैलवान त्या मैदानावरती आपल्याला लढताना दिसतील. ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं एक वैशिष्ट्य पाहिलं तर आज महाराष्ट्र असेल किंवा कर्नाटक असेल, तर अनेक मैदानांमध्ये काय होतंय की उत्तर भारतातले कुणीतरी पैलवान येतात, कुस्त्या करतात, पडतात, पाडतात, हे बऱ्याच जणांना माहिती. परंतु कर्नाटकमध्ये सुद्धा हळ्याळी या ठिकाणी महाराष्ट्रातील पैलवानांच्या विशेष करून कुस्त्या जवळजवळ 85% कुस्त्या ह्या महाराष्ट्रातील पैलवानांच्या घेतल्या, टॉपच्या कुस्त्या. आणि खाली ज्या कुस्त्या आहेत त्या कुस्त्या सुद्धा कर्नाटक राज्यामधल्या आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातल्या अनेक पैलवानांच्या कुस्त्या या मैदानावरती, आणि सगळ्या काटा कुस्त्या आहेत. ज्याच्यामध्ये विशेष करून जर आपण पाहिलं तर म्हणजे त्या मैदानामध्ये 1 नंबरला कोण लढणार तर पैलवान सिकंदर शेख लढणार. पण सिकंदर बरोबर लढणाऱ्या पैलवानामध्ये सिकंदर बरोबर कोण लढणार हा प्रश्न ज्यावेळेस तुम्ही विचारतो स्वतःला आपण, त्यावेळेस आपण म्हणू की उत्तर भारतातला कोणीतरी पैलवान असेल. पण ह्या मैदानचं वैशिष्ट्य आहे ते मी तुम्हाला शेवटला सांगणार आहे. सिकंदर पैलवान बरोबर कुस्ती कोणाची होणार आहे. तत्पूर्वी महेंद्र गायकवाड पैलवानची कुस्ती ही मिर्झा इराण, जो भारतामध्ये येऊन इराणचा पैलवान आहे, ज्यानं उत्तर भारतामध्ये सगळ्या पैलवानांना पराभूत केलं, असा मिर्झा जो पैलवान आहे त्याच्याबरोबर महेंद्र गायकवाडची कुस्ती जॉन्डियर ट्रॅक्टरवरती होणार आहे. तर माऊली कोकाटे उपमहाराष्ट्र केसरी आणि महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर या दोघांची कुस्ती साधारणतः 4.5-5 लाख रुपये इनामावरती होणार आहे. प्रकाश बनकर विरुद्ध इरफान पैलवान म्हणून आहे इराणचा, त्याच्याबरोबर कुस्ती होणार आहे. जॉन्टी गुजर जो अल्पावधीमध्ये उत्तर भारतामध्ये नावारूपाला आलेला पैलवान, एक सडसडीत बांधाचा पोरगा, ज्यानं उत्तर भारत खऱ्या अर्थानं आपल्या कुस्ती कौशल्यावरती दमाखसावरती हलवून ठेवलं, असा जॉन्टी गुजर विरुद्ध गेल्या वर्षी ज्यानं महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावरती घेतली कर्जत मुक्कामी, असा महाराष्ट्र केसरी पैलवान दादा शेळके, अशी कुस्ती होणार आहे. त्याचप्रमाणे विकास धोत्रे कर्नाटक केसरी, विकास धोत्रे विरुद्ध कर्नाटक केसरी कार्तिक काटेची कुस्ती आहे. भारत मधने विरुद्ध माऊली जमदाडे, किरण भगत पैलवानची कुस्ती आहे. रवी चव्हाण विरुद्ध भोला चव्हाण,
अशी कुस्ती या मैदानावरती होणार आहे. कालीचरण सोलनकर विरुद्ध सतपाल सोनटक्के. या अशा अत्यंत टॉपच्या कुस्त्या या मैदानावरती होणार आहेत आणि ज्याच्यामध्ये लाखो रुपयांची रोख स्वरूपात बक्षीस आहेत. एक थार आहे, एक ट्रॅक्टर आहे, 10 बुलेट गाड्या आहेत, 10 स्कूटी आहेत आणि बाकीच्या इतर स्वरूपामधली बक्षीस सुद्धा त्या मैदानामध्ये दिली जाणार आहेत. तर बऱ्याच जणांना मागाच्यापासून प्रश्न पडला असेल, ह्याने सगळं सांगितलं पण सिकंदर पैलवानची कुस्ती कोण होणार आहे? तर या मैदानामध्ये 1 नंबरला कुस्ती पैलवान सिकंदर शेख विरुद्ध महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील यांची कुस्ती होणार आहे. त्या कुस्तीवरती बक्षीस आहे थार गाडी. ज्या कुस्तीची वाट अख्खा महाराष्ट्र बघत होता, कर्नाटक बघत होता, उत्तर भारत बघत होता, नवे भारतातील प्रत्येक कुस्ती शौकीन पाहत होता. ती कुस्ती कर्नाटकला लागणार 18 जानेवारी 2026 रोजी हळ्याळा मुक्कामी. तब्बल 100हून अधिक लढती या मैदानावरती लागणार आहेत. छोट्या जोडीपासून मोठ्या जोडीपर्यंत लाखो रुपयांची बक्षीस आहेत. कमीत कमी 1.5 ते 2 लाख लोक बसतील एवढी अशी सुसज्ज अशी प्रेक्षक गॅलरी मंडप व्यवस्था या मैदानावरती आयोजक आदरणीय राजूभाऊ पेंजोळी यांच्या माध्यमातून केलेली आहे. आणि त्या मैदानचं कुस्ती निवेदन, धावतं समालोचन मी पैलवान हंगेश्वर धायगुडे त्या मैदानचं करणार आहे. तरी 18 जानेवारीला या भारतातील सर्वश्रेष्ठ पैलवानांचा महाकुंभमेळा अर्थात खऱ्या अर्थानं मल्लयुद्ध पाहायला विसरू नका. ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्या डोळ्यांमध्ये ती कुस्ती साठवण्यासाठी हळ्याळा मुक्कामी 18 जानेवारीला सिकंदर शेख विरुद्ध पृथ्वीराज पाटील कुस्ती चुकवू नका. त्याचप्रमाणे मिर्झा विरुद्ध महेंद्र गायकवाड, माऊली कोकाटे विरुद्ध प्रकाश बनकर विरुद्ध इरफान इराण अशा कितीतरी पैलवानांच्या खट जोडीस जोड आणि तोडीस तोड काटा लढती त्या मैदानावरती लागणार आहे. तर लवकरच भेटूयात 18 जानेवारीला हळ्याळा कर्नाटक या ठिकाणी कुस्ती मैदानासाठी. तोपर्यंत धन्यवाद.